हे बघा, इतकी भाजी निघाली मस्त. अशी ही भाजी झाली आपली मस्त. दिसायलाही छान दिसते आणि खायलाही खूप चवदार असते. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. काय होतं, आपण जर एखादा वेल झाड लावलं, त्याला फळं फुलं आली तर किती आनंद होतो ना. तसंच मलाही होतो. मी पण इतकी झाडं सगळी लावलेली आहेत, त्याला खूप फळं फुलं आलेली आहेत. इकडे बघा, एकदा मी ना कारल्याची भाजी करून बी टाकलं होतं, तर किती छान सुंदर बारकी बारकी कारले आलेत बघा. खूप मस्त आलेत कारले. अजून बारीक आहेत, वेळ आहे त्याला काढायला, पण आलेली बघून बघा किती छान वाटतं. खूप आहेत बारीक बारीक, ती मोठी होतीलच नंतर. तसंच बघा, बरीच झाडं आहेत. तर मी एक मायाळूचा वेल लावला होता, छोटासा मायाळू. आता तुम्ही म्हणाल, ज्याला माहिती त्याला माहिती असेल. हे बघा, हा लाल देठाचा मायाळूचा वेल मी आणून छोटासा लावला होता. तो वरपर्यंत बांधला मी तारेवर, खूप छान पसरला आहे. त्याची मी भजी पण केली होती. याच्या अशा काड्या लाल असतात, गुलाबी, आणि हिरव्या रंगाचे पण असतात. 2 प्रकार असतात मायाळूचे. तर ती लाल मायाळूची भाजी मी करणार आहे आज, तुम्हाला दाखवते. त्याचं बघा, मूळ इथे एका कुंडीमध्ये लावलेलं, पण ते किती वाढलं आहे बघा. हे बघा, ही एवढी कुंडीत लावलेला वेल तो इतका पसरला आहे सगळीकडं. त्याची भजी पण छान होतात. माझ्या चॅनेलवर आहे भजी. हे बघा, हे बी पडलेलं किती उगवलेत, बारीक बारीक रोपं. याला आपली अशी फळं येतात, छोटी छोटी लाल छान होतात, आणि त्याचं बी निघतं, त्याची रोपं उगवतात ही मायाळूची. हे बघा, अशी रोपं आलेत खूप. तर म्हटलं चला, ज्या मोठ्या वेलाची आहेत ती पानं काढून आणि काड्या काढून त्याची छान भाजी करते. दुसरी भरपूर रोपं आहेत, ती होतील मोठी. हे बघा, इकडे वरपर्यंत वाढला आहे तो वेल. हे बघा, कारले बघा मध्ये मध्ये किती आहेत, भरपूर कारले आहेत. आता हे काढून घेणार आहे मी ह्या मायाळूची पानं बघा, आणि मस्त अशा लाल रंगाच्या काड्या असतात. हे बघा, किती छान आलेत बघा रोपं. तर म्हटलं याची मस्त पानं काढून घेते आणि कोवळ्या कोवळ्या काड्या पण घेते, देठं. त्याची आज मी भाजी करणार आहे. हे बघा, आणि ही पानं अशीच आपण जर पिठात बुडवली, बटाट्याच्या भजी करतो तशी, ती भजी पण खूप छान होतात. काढून घेते पानं आणि थोड्याशा कोवळ्या कोवळ्या काड्या पण घेते. याची फळं आम्ही पूर्वी लहान होतो तेव्हा, म्हणजे शाळेत असताना, ह्याचं बी जे लाल लाल फळं येतात ते अशी दाबून आम्ही पेनात भरायचो. आम्ही त्याला शाईची फळं म्हणायचो. तेव्हा माहिती नव्हतं याला काय म्हणतात ते, गंमत म्हणून. हे बघा, इतकी भाजी काढली मी, कोवळी कोवळी देठं पण काढली. धुवून घेते, धुवून मग चिरायची ही. आणि आपल्या अंगणातलीच आहे त्यामुळे काय ती स्वच्छ आहे. हे बघा, धुवून घेतली आणि हे असे कोवळे देठ आहेत ते पण कापून घेते. देठांसकट भाजी अशी एकत्र चिरून घ्यायची. मात्र आधी धुवून घ्यायची, कारण ह्याला जरा चिकटपणा असतो. धुवून चिरायची, चिरून धुवायची नाही, धुवून चिरायची. चिरून घेते मस्त अशी बारीक. आणि ही भाजी ना औषधी पण असते. जरा पोटाला वगैरे जडपणा आला, गॅसेस वगैरे झाले, तर ही भाजी खाल्ली ना अगदी पोट साफ होतं. हिरव्या पानाची पण असते, लाल देठाची पण असते. बाजारात सहज मिळते ही भाजी. शक्यतो लाल देठाची कमी मिळते, हिरव्या देठाची भरपूर ढीग असतात. आणि हे एक रोप लावलं होतं मी, त्याचे 100 रोपं झाली असतील. बी पसरलं जिकडे तिकडं, तर त्याचं बी जरी नुसतं कुंडीत टाकलं तरी त्याची रोपं येतात. मी तिथलं तेच बी काढून सगळ्या कुंड्यांमध्ये टाकलं होतं, त्याची भरपूर रोपं आली आहेत. हे बघा, अशी मस्त बारीक चिरून घेते भाजी. त्या लाल देठांमुळे अजून छान दिसते ती. चिरून घेतली बारीक, करायला घेते आता. पॅन ठेवला इथं, तेल घालते. आपण असं इतर भाज्यांना, मेथीच्या वगैरे भाजीला जसं तेल घालतो तसं तितकंच घालायचं, खूप जास्त पण नाही घालायचं. हे बघा, मिरची चिरून घेतली, कांदा उभा चिरून घेतला आहे, लसूण पण उभा चिरून घेतला आहे. कांदा उभा अशासाठी चिरून घ्यायचा की तो भाजीत दिसतो म्हणजे मग, आणि लसूण पण. थोडंसं जिरं घातलं, मिरची आणि लसूण घालून घेते. पालेभाजीला मी मोहरी घालत नाही, फक्त पालकच्या वगैरे भाजीला फोडणी घालायची असली, गरगटी करायची, तरच मी मोहरी घालते, नाही तर नुसतं जिरं घालते पालेभाजीला. हे बघा, आता कांदा घालून तो पण जरा थोडा परतू देते.
सेम आपल्या इतर पालेभाज्या करतो आपण तशाच. थोडासा लाल होऊ दिला कांदा. आता ही भाजी घालून घेते. आणि देठ कोवळे असले तर लगेच शिजतात. चांगली परतून घेते. पानं लगेच शिजतात, पण देठ शिजायला थोडा वेळ लागतो. मीठ घालते आणि शिजू द्यायची जरा भाजी चांगली, गॅस बारीक करून. हे बघ, जवळजवळ भाजी शिजलीच म्हणायची. 1-2 मिनटं झाकण ठेवते, म्हणजे मग ती देठ अजून मऊ होतात चांगले. हे बघ, झालं. मस्त भाजी झाली अशी. यात 1-2 चमचे मी शेंगदाण्याचं कूट घालणार आहे, पण त्याआधी देठ जरा थोडे दाबून बघितले शिजलेत का. हे बघ, थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालते. परत 1-2 मिनटं झाकून ठेवते. मस्त अशी आपली भाजी तयार झाली. मायाळूची भाजी दिसायला पण किती छान दिसते बघा, आणि खायला पण छान लागते. तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच ही भाजी करून बघा. नसेल तरी सांगा मला कशी वाटली. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.